माझं नाव रघुराज अनंतराव कुलकर्णी. मी पुण्याला बावधान एरियामध्ये राहतो. मग MSc ऑर्गॅनिक केमिस्ट आहे आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मी काम करत होतो. 36 वर्ष मी काम केलं. नंतर फार्मा इंडस्ट्रीमध्ये एका कंपनीमधनं व्हाईस प्रेसिडेंट म्हणून रिटायर झालो मी आणि आता फ्रीलान्सिंगचा जॉब करतो. तर माझी ही पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी मी हे जेजुरीपासून ते वाल्लेपर्यंत हे केलं. यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि ते मागच्या वर्षी आले होते, मग त्यांनी सांगितलं, मग मी म्हटलं मला यावर्षी तुम्ही जॉईन करून घ्या. संकट असं नाही म्हणता येणार, परंतु काही कारणामुळे आर्थिक अडचण आलेली होती. तर तेव्हा मला जे आहे ते परदेशात जाण्याची संधी मिळाली. मला चीनमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि चीनमध्ये गेल्यानंतर मग त्याचं आयुष्य बदलच झाला. मुलांचे शिक्षण व्यवस्थितशीर झाले, चांगल्या प्रकारे स्थिर झालो. मला 2 मुलं आहेत, दोघांची लग्न झालेली आहेत. दोघं IT म्हणजे कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. मोठ्या मुलाची जी आहे ती सॉफ्टवेअर कंपनी आहे पुण्यामध्ये. छोटा मुलगा जो आहे तो सॉफ्टवेअर कंपनीतच काम करतो, परंतु मागच्याच महिन्यामध्ये पोलंडला शिफ्ट झाला. तर तिकडे शिफ्ट झाला. दोघांचे लग्न झालेले आहेत, त्यांच्या बायका पण IT मध्येच आहेत. मोठ्या मुलाला एक मुलगा एक मुलगी आहे, ते ट्विन्स आहेत. छोट्याला एक मुलगी आहे. आता आम्ही सध्या दोघंच आहेत, मी आणि माझी मिसेस. हो. ते जास्त माणसांनी टेन्शन नाही घ्यायचं. ज्या परिस्थितीमध्ये भगवंतांनी ठेवलेलं आहे तुम्हाला, त्या परिस्थितीमध्ये राहून आनंद मानायचा. मी त्यांना हेच संदेश देईल तरुण पिढीला की बाबा, तुमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ऑफिस तर काय नेहमी आहेच आहे, परंतु याच्यामध्ये त्यांनी थोडीशी अध्यात्माची जोड द्यायला पाहिजे. वेळ काढून अध्यात्माची जोड दिल्याने काय होते की माणसाला मनशांती मिळते आणि रात्री सर्व काम झाल्यानंतर झोप चांगली येण्याची संभावना असते. त्यामुळे तुम्हाला सुख मिळतं ना, यू फील हॅपी.